जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी धडक कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून कामगार विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध योजना आणि हक्कांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। जाफराबाद तहसील कार्यालयाच्या परिसरात आज धडक कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील शेकडो बांधकाम कामगार एकवटले होते। बांधकाम कामगारांना मिळणारे शासकीय लाभ, नोंदीतील अडचणी आणि इतर आर्थिक तरतुदींबाबत संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी उपजिल्हाधिकारी तथा प्रशिक्षणार्थी तहसीलदार अविनाश लोंढे यांनी आंदोलकांची भेट घेतली। यावेळी लोंढे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले की संबंधित कामगार विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणाची माहिती दिली जाईल, तसेच तहसील कार्यालयामार्फत योग्य ती कार्यवाही करून कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आदेश दिले जातील। या सकारात्मक आश्वासनानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले। या आंदोलनात धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील हिवाळे, उपाध्यक्ष निसार शहा, सचिव विजय लोखंडे, सदस्य रईस खान, राहुल गवई यांच्यासह जाफराबाद तालुक्यातील मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते। मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संघटनेने दिला आहे। माझा म्हणायचा अर्थ जे होता ते साहेबांना आम्हाला जे लेटर वगैरे दिलेलं होतं त्याचा एक आश्वासन देऊन आमचं जे पुढचा कार्यक्रम आहे त्याचा पाठलाग करून तुम्हाला आश्वासन देऊन त्यांना थांबवलं। धडक कामगार युनियनचा सचिव आमच्या मागण्या ज्या होत्या, ज्या रिन्युअलच्या होत्या, ज्या भांडवलाच्या होत्या, त्या आमच्या सुविधा आम्हाला जाफराबादपर्यंत मिळाव्या असं लेटर आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला या सुविधा जाफराबादमध्ये उपलब्ध करून देऊ। आणि मी साहेबांचे आभार मानतो आणि आमचे सर्व बांधकाम कामगारांचे मी आभार मानतो की त्यांना आम्हाला वेळ दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जाफराबाद तालुक्यातील तहसील येथील धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी सर्व बांधकाम कामगार आपल्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी तहसील प्रांगणामध्ये सर्व हजर असून आपल्या स्वतःच्या ज्या मागण्या आहेत याचा आवाज बुलंद करण्यासाठी। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।